वोहाळी नावाचं गाव, ओहाळी का ओवाळे असं काहीतरी नाव आहे. तर तिथला एक देशमुख आणि त्याच्याबरोबर एक आप्पाजी, गोविंदराव त्याचं नाव, आप्पाजीराव नावाचा एक त्याच्याबरोबर माणूस होता आणि एक तानजी नावाचा एक त्यांचा नोकर होता. तो त्यांचं ओझं उचलायला दुसऱ्या गावाकडे निघाला होता कामासाठी. तर मध्ये कुंभरली का कुंभारली असं काहीतरी नाव आहे त्या गावाचं. त्याच्या सीमेवर, शिवेवरती त्यांना श्वापद आढळली, म्हणजे जनावर. ते त्या आप्पाजीकडे बंदूक होते, ते त्याच्या मागोमाग गेले. तर ते रानात गेलं पळून, नंतर कुठे ते श्वापद असेल त्यांना कळले येत नाहीत म्हणून ते रिटर्न फिरले. फिरताना त्या आप्पाजीचा पाय अडखळला आणि तो पडला. पडताना त्याचं ते बंदुकीवर चाप होता, अशी खांद्यावर बंदूक होती अशी, आणि मागून तो जो तांजी होता ना, ओझं उचलून तो पडता पडता चाप लागला आणि ते डायरेक्ट गोळी द्यायला लागली. हो, आणि ही डाईट. मग या दोघांनी गावात कळवलं असं असं झालंय. मग त्याला मूठ माती दिली, म्हणजे तिचे अंत्यसंस्कार केले वगैरे. थोड्या दिवसांनंतर प्रांत कचेरीला ही गोष्ट कळल्यानंतर मृत्युमुखी पडला होता, त्याच्या भावांना बोलवलं आणि त्याला विचारलं हे झालं, कारण हे दोघंच तिथं हजर ना, खरं काय झालं माहित नाही तुम्ही. ते म्हणे नाही, आम्ही त्याची क्रिया केली, कुंभार क्रिया केली 12व्या दिवशी. कुंभार क्रिया म्हणजे 12व्या दिवशी ते आपल्याकडे कसं दशक्रिया वगैरे करतात, त्याच्यामध्ये वेगळं थोडीशी प्रोसेस असते. असं घट वगैरे भरतात, एक वाद्य असतं कुंभाराकडचं, ते येऊन वाजवलं जातं त्यावेळेस. म्हणजे त्या जीवात्म्याला हे आपल्याकडे जे पिंड देतो ना, मग कावळा शब्द, ती वेगळी पद्धत आहे. ती क्रिया केल्यावरती तो आत्मा कोणाच्या तरी अंगात येतो तिथे उपस्थित असलेल्या, आणि मग त्याला विचारतात तुझी काही इच्छा राहिली का किंवा काय. बरं, तर त्याचा असं उल्लेख आहे की कुंभार क्रिया केली तर पितर अंगी आले आणि सांगितले नाही मी माझ्या भोगाने मेलोय, त्या आप्पाजीरावांनी काही बुद्धाम नाही मारलेलं आहे. ते असं लिहिले ह्या कागदात. सेम घटना मला नंतर एक सापडली. एक सुवर्णदुर्ग तालुक्यामध्ये एक माणूस होता, त्याची डेड बॉडी गावाच्या लगतच्या रानामध्ये सापडली. मग त्याला आणलं, तो कसा मेला काय कळलं नाही, त्याचा गळा चिरला. 12व्या दिवशी क्रिया केली त्याची, हीच कुंभार. त्यांनी गावातल्या महाद्या नावाच्या माणसाने मला मारून टाकलंय असं त्यांनी सांगितलं येऊ ना. बापरे, हे कागदोपत्री आहे.